श्री स्वामी समर्थ पारायण. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पारायण करण्याचा उद्देश भक्तिभावाने त्यांची कृपा मिळविणे, मनशांती आणि जीवनातील अडचणींवर मात करणे हा आहे. पारायण करताना श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत यासारख्या ग्रंथांचे वाचन केले जाते. पारायण करण्याची पद्धत. संकल्प करायचा. पारायण किती दिवसाचे करायचे? 3, 7, 11 किंवा 21 दिवस हे ठरवावे. नित्यपूजन. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून उदबत्ती, दिवा, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. ग्रंथ वाचन. रोज ठराविक अध्याय वाचावे. उदाहरणार्थ, स्वामी चरित्र सारामृताचे 51वा अध्याय 7 दिवसात 51 अध्यायाचे 7 दिवसात पूर्ण करता येतात. नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आरती व प्रार्थना. संध्याकाळी श्री स्वामी समर्थांची आरती म्हणावी. समाप्ती व प्रसाद. शेवटच्या दिवशी संपूर्ण ग्रंथ वाचन झाल्यावर स्वामी महाराजांना महाप्रसाद अर्पण करून भक्तांना वाटावा. पारायणासाठी उपयुक्त ग्रंथ. श्री स्वामी चरित्र सारामृत, गुरुलीलामृत आणि श्री स्वामी समर्थ आरती संग्रह.